नमस्कार मित्रांनो, मी गणेश यात्रेकर लाईव्ह कोकणातली यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांची खूप स्वागत करत आहे। तर मित्रांनो, दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराचा यात्रोत्सव 8 आणि 10 मार्च रोजी आता आपण काय करणार आहोत तर रात्रीची जी महापूजा असता ती आज आपण बघू जाणार आहोत आणि त्यानंतर मग रात्री देवस्वारेत कुणकेश्वराच्या भेटी घेतात। तो देखील क्षण एक वेगळा असता आणि अंगावर काटो उभं राहणारा क्षण असता। खरोखर मित्रांनो, हे सगळे काही गोष्टी म्हणजे आज आपण महापूजा कशी संपन्न होता, विविध मान्यवरांच्या हस्ते महापूजा होता, त्यानंतर महाआरती होता आणि नंतर खऱ्या अर्थाने 3-3:30 वाजता मंदिर भक्तांसाठी खुला होता आणि संध्याकाळी मग हे जे देवस्वारे असतात म्हणजे म्हणा यावेळा 6 देवस्वारे कुणकेश्वराच्या भेटीसाठी येणार आहेत। म्हणजे एक माई म्हणा, मुनग्याची भगवती म्हणा, कणकवलीतले 2-3 देवत असे देवस्वारे जे भेटी घेतात आणि ते भेटीसाठी येतात तेव्हा जी भेटीची ओढ असता ती काय वेगळीच असता, अंगावर काटो उभं करणारी क्षण असतात। हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण ही मानाची पूजा कशी असता ती बघूया। आपण आता ना मुख्य गाभाऱ्यात दिलं आणि मुख्य गाभाऱ्यात आता ना इथे विविध मान्यवर म्हणजे सर्वप्रथम पुजारी काका, नंतर गुरुराव आणि अशा नंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा होतली आणि त्यानंतर मग भक्तांसाठी मंदिर साधारण 2:30-3 वाजता संपन्न होतील। म्हणजे महाआरती पण आज तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळेल। मित्रांनो, शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा। तुमका थोड्याच मी आतमध्ये आता गुरुराव लोकांची पूजा चालू आहे। आतमध्ये आपल्या ज्या विविध राजकीय मंडळी येतील, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजा होतली त्यावेळेस मग तुमका मी आतमध्ये नेऊन महादेवाचा दर्शन दाखवतले। तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हो व्हिडिओ बघत राहा। मस्तपैकी फुलांचीही आरास केलेली आहे। आता हळूहळू बघा या ठिकाणी सगळी मंडळी आता जमाक सुरुवात झाली, तर आपण देखील बघणार आहोत। आता आपण ना गाभाऱ्यात येऊ आणि गाभाऱ्यात आता विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न होणार। तर ती पूजा कशा पद्धतीत संपन्न होता ही तुमका दाखवते, कारण ही कुणकेश्वराची पहिली मानाची पूजा आणि त्यानंतर ही पहिले गुरव असतात, नंतर मुख्य पुजारी असतात, नंतर हे विविध मान्यवर असतात आणि नंतर मग हे देवस्थान ट्रस्टीचे माणसं असतात। ही सगळ्यांच्या हस्ते ही पूजा संपन्न होता आणि त्यानंतर मग भक्तांसाठी हे मंदिर खुला होता। हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार आहेत। महाकाय सूर्यकोटी देव सर्व कार्य महागणपती गणपतीला नमस्कार करा। सर्वोपचारार्थे नमस्कार समर्पयामि। अपवित्र पवित्र वा सर्वावस्थानो विवाह्यस्वरे पुंडरीकाक्षं सहाय्याभ्यंतर शुचिः शुद्धदेव पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावनं सुब्रह्मण्य नमस्ते सो महापुरुष पूज्य पुंडरीकाक्षाय नमः। अथ ध्यानं ध्याये नित्यमहेशं सुधरा मलाकडे व्याघ्रपती प्रसाद विश्वा देवेश अपराध सहस्र भवानी शंकर हात जोडायची प्रार्थना नमस्कारोमी। त्यावरून पाणी सोडा सामनामध्ये आणि अभिषेक प्यायचं काल नृत्य सर्व व्याधी गोविंद अभिनव नमस्तु विष्णु सदा नक्षत्र विष्णु
जगत अद्यत्यादी पूर्वोच्चारांच्या वर्तमान विशेषण विशिष्टायाम शुभतिथौ म्हणायचं मम आत्मनः चक्र पुराण प्रीत्यर्थम अद्यतेन ब्राह्मणद्वारा भगवान शंकर मुकेश्वर मृत्युंजय महादेवता प्रीत्यर्थम हतवर्णाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः सिद्धराय नमः श्रीकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः ज्योतिराय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः गोविंदाय नमः भाग्यवाय श्रीकृष्णाय नमः मधुसूदनाय नमः विवेकाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः ज्योतिराय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः तर मित्रांनो, आता विविध मान्यवरांच्या हस्ते ना पूजा संपन्न झाली आणि हे आता गावातील मानकरी किंवा गावातील ग्रामस्थ यांच्याकडून आता ही विधिवत पूजा संपन्न होतील आणि त्यानंतर मग महाआरती होतील. तर आता मित्रांनो पूजा पूर्ण संपन्न झाली. तर चला मित्रांनो आता आरती बघूया. अजून दर्शन आता चालू झाला. पहाटे 3 वाजल्यापासून दर्शनासाठी भले मोठे रांगा लागले. या ठिकाणी बघितलं तर दोन्ही रो भरलेले आहेत, या ठिकाणी रो भरलेले आहेत. अशा पद्धतीने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी इलेले आहेत.
तर चला मित्रांनो, आता बघितला तुम्ही कशा पद्धतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही पूजा संपन्न झाली आणि आता ह्या खऱ्या अर्थाने भक्तांसाठी हा मंदिर खुला झालेला. 3 दिवस या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असतली आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्त येतात. आज रात्री देवस्वारे येतील, आज रात्री देखील जत्रा आपण पाहणार आहोत. अजून दर्शन आता चालू झाला. पहाटे 3 वाजल्यापासून दर्शनासाठी भले मोठे रांगा लागले. या ठिकाणी बघितलं तर दोन्ही रो भरलेले आहेत, या ठिकाणी रो भरलेले आहेत. अशा पद्धतीने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी इलेले आहेत. तर चला मित्रांनो, आता बघितला तुम्ही कशा पद्धतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही पूजा संपन्न झाली आणि आता ह्या खऱ्या अर्थाने भक्तांसाठी हो ना, माहीमचं देव आणि माहीमचं देव ना त्या बाजूच्या डाव्या बाजूच्या दरवाजाने आतमध्ये अचानक गेल्यामुळे ना आणि कुणकेश्वराची जी भेटीसाठी जी आस असतात ती लागल्यामुळे ना देव कसो धावत गेलो आणि त्याच्यामुळे सगळ्या ग्रामस्थांची भाविकांची ना तारंबळ उडाली. परंतु जी आस असते ह्या देवाच्या भेटीची कुणकेश्वराच्या ती काही वेगळीच असते. त्याच्यामुळे थोडी गडबड झालेली आहे. तर काय नाही, गावातील ग्रामस्थ मानकरी ते सगळं काय व्यवस्थित करतात. परंतु तो क्षण देखील तुमका दाखवण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न केले.
मित्रांनो, फायनली तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळालं कुणकेश्वराची मानाची पूजा कशी संपन्न होता. विविध मान्यवर येतात, विविध लोकप्रतिनिधी येतात, त्यांच्या हस्ते ही मानाची पूजा होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 2:30 ते 3 वाजता या आणि महाआरती होता. महाआरतीनंतर मग खऱ्या अर्थाने भक्तांसाठी मंदिर खुला होता. हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळाल्या असते. मित्रांनो, हे गोष्टी तुमका बघूक मिळत नाही, परंतु आपल्या त्या देवस्थान ट्रस्टचा भावी मित्रमंडळींचा सहकार्य असल्यामुळे हा शक्य होता. आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळी जे कुणकेश्वराच्या भेटीसाठी देवस्वारी येतात ते देखील तुमका मी या व्हिडिओच्या माध्यमातून कारण का कुणकेश्वराच्या देवस्वारी जे भेटीसाठी येतात देव ते कमीत कमी 8, 9, 10 वर्षां मुनगेची तर भगवती ही कमीत 7 वर्षानंतर या भेटीसाठी येली होती आणि ते क्षण दाखवले. तर एक तो माईमचो देव होतो, तो बाजूच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यात आतमध्ये घुसलो आणि जी तारांबळ उडाली म्हणजे भक्तगणांका जी तारांबळ परत ग्रामस्थांची ट्रस्टीच्या मंडळांची जी तारांबळ उडाली ती देखील म्हणजे आपण देखील त्यांच्यावर प्रत्यक्ष धावत होतो आणि ती धावपळ बघितला. कारण ही देवाची जी आस असता कुणकेश्वराच्या भेटीसाठी जी आस असता ती काही वेगळीच असता. अंगावर एक काटोचो उभं राहणारा क्षण असता. तो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघूक मिळाला. तर मित्रांनो, एकंदरीत हो भेटीचा व्हिडिओ होतो आणि शुभारंभ म्हणजे सर्वप्रथम पूजेचा व्हिडिओ होतो. हे 2 व्हिडिओ एकत्र केले. आणि मित्रांनो, आज आम्ही सगळी मित्रमंडळी श्री म्हणा, यश म्हणा, यश पण इलेलो आणि गायत्री ही सगळी मंडळी आज आम्ही यात्रा फिरण्यासाठी जाणार आहोत. तर तुम्ही देखील आज हे दर्शनाचा व्हिडिओ घेतला, उद्या यात्रेचं फिरतानाचा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. मी परत येतले तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा.